मित्रांनो, आज महाराष्ट्रात एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। आवाज उठवणाऱ्या लोकांवर मानहानीचे दावे आणि खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। अलीकडे रविराज पाटील यांच्या विरोधात 30 कोटी रुपयाचा मानहानीचा दावा देखील दाखल केल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेली आहे आणि हा दावा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने दाखल करण्यात आला आहे। मला एक प्रश्न पडलेला आहे आणि हा प्रश्न विचारायचा आहे। जर कुणी सरकारच्या कामकाजावर विचारणा टीका केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे हा मार्ग नाहीये। लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या शासन पद्धतीला आणि या शासनाला प्रश्न विचारणे म्हणजे लोकशाही। परंतु आज परिस्थिती अशी झाली आहे, जो कुणी सरकारच्या विरोधात बोलतो, सोशल मीडियावर प्रश्न विचारतो, त्यांच्यावर केस दाखल केली जाते। पण दुसरीकडे महाराष्ट्रात काय चाललं आहे हे पण सरकारने बघितलं पाहिजे। आज दिवसाढवळ्या खून होत आहेत महाराष्ट्रामध्ये, दिवसाढवळ्या लूट, दरोडे आणि चोरी होत आहे। अनेक ठिकाणी लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। पण प्रश्न असा आहे की जे खरे गुन्हेगार आहेत ते समाजात भीती निर्माण करतात आणि त्यांना पकडण्यासाठी तेवढी ताकद आणि तत्परता का दिसत नाहीये? जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना सोडून दिले जाते आणि जे लोक प्रश्न विचारतात त्यांच्यावर कारवाई केली जाते। मित्रांनो, हे कितपत योग्य आहे? लोकशाहीमध्ये सरकारवर टीका करणे हा गुन्हा नाही, सरकारला प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, हा जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे। हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे। आज जर एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियावर प्रश्न विचारला आणि त्यांच्यावर लगेच केस दाखल केली तर उद्या सामान्य माणूस बोलायचा सोडून देईल। पण लक्षात ठेवा, आज दाबून लोकशाहीला तुम्हाला काही भेटणार नाही। लोकशाही मजबूत होणं जनतेचा आवाज ऐकून मजबूत होईल। आज महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षता हवी आहे, लोकांना न्याय हवा आहे, लोकांना गुन्हेगारीवर कठोर कारवाई हवी आहे। म्हणूनच आमची मागणी आहे, जर खरंच कायदा आणि सुव्यवस्था टिकवायची असेल तर खरे गुन्हेगार पकडा, दरोडेखोर पकडा, चोरी करणारे पकडा, खून करणाऱ्यावर कठोर कारवाई करा। पण फक्त सरकारवर टीका केली म्हणून लोकांवर खोटे गुन्हे दाखल करू नका, हा मार्ग योग्य नाही। मित्रांनो, महाराष्ट्र ही छत्रपतीची आणि लोकशाहीची भूमी आहे। इथे आवाज दाबण्याची परंपरा नाही, इथे या महाराष्ट्रात सत्य बोलण्याची परंपरा आहे। म्हणूनच आम्ही एवढं सांगतो, गुन्हेगाराला पकडा, जनतेचा आवाज दाबू नका, लोकशाही मजबूत करा। मित्रांनो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून रविराज साबळे पाटील यांना सांगू इच्छितो, रविराज साबळे पाटील, तुम्ही घाबरू नका। हे सरकार जर यांच्यावर बोलण्यासाठी जर आपल्यावर केसेस दाखल करत असेल तर तुम्ही गुन्हेगार नाहीयेत। रविराज साबळे पाटील, तुम्ही कोणता खून केलेला नाही, तुम्ही दरोडा केलेला नाही, तुम्ही कोणती फसवणूक केलेली नाही। तुम्ही या शासनाच्या चुका काढण्याचं काम करतात आणि या मोबदल्यात जर तुम्हाला सत्य बोलण्यावर जर तुमच्यावर 30 करोड रुपयाची डेफिनेशन म्हणजे मानहानीचा दावा दाखल होत असेल तर हा महाराष्ट्र आणि संपूर्ण सोशल मीडियाची टीम तुमच्या सोबत आहे। घाबरण्याचं काही कारण नाही, तुम्ही गुन्हेगार नाहीयेत। हा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे खरा गुन्हेगार कोण आहे। योग्य वेळेची आणि योग्य संधीची हा महाराष्ट्र वाट बघतो आहे। नमस्कार, एवढंच बोलतो मी, पण या सरकारने डोळे उघडले पाहिजे आणि रविराज साबळे यांच्यावर जो तुम्ही षडयंत्र पोटी जो आरोप करताय, जे गुन्हे दाखल करताय, जी डेफिनेशन दाखल करताय, खऱ्या गुन्हेगाराला पकडताना तुम्ही तेवढी धडपड करताना दाखवून द्या। हा महाराष्ट्र बघतोय, फक्त बघतोय तुमची कला। योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल। जय महाराष्ट्र।